मराठ्यांना कमजोर समजू नका, आम्ही नाईलाजाने शांत. मनोज जरांगे पाटील यांनी हिंगोलीत सरकारला ठणकावले. मराठ्यांना कमजोर समजू नका, आम्हाला आरक्षण द्या. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून आम्ही संयम ठेवला आहे. नाईलाज होऊ देऊ नका, या भाषेत मनोज जरांगे पाटील यांची सरकारला ठणकावले आहे. मराठा आरक्षण योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी मराठवाड्यातील संवाद रॅलीचा हिंगोलीमधून श्री गणेशा केलाय. यावेळी लाखोंच्या संख्येने उपस्थित असलेल्या मराठ्यांनी अभूतपूर्व जल्लोषात मनोज जरांगे पाटील यांचे स्वागत केले. दरम्यान समाज बांधवांना मार्गदर्शन करताना जरांगे पाटील यांनी छगन भुजबळ यांच्यावर आरोप करताना त्यांनी मराठा समाजाच्या विरुद्ध वातावरण करण्याचा प्रयत्न केला असे म्हणाले. तसेच सर्व ओबीसी नेते एक होऊन मराठ्यांना त्रास देत आहेत. संयम सुटल्यास घरादारातील मराठा समाज पेटून उठेल. मात्र मराठा समाजाची नाराजी सरकारला परवडणारी नसून एकटा मराठा समाज 70% असल्याचा दावा त्यांनी केला. त्यामुळे मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण देण्याबरोबरच सगळे सोयऱ्यांची अंमलबजावणी सरकारने करावी असे ते म्हणाले. दरम्यान शनिवारी हिंगोली येथून संवाद रॅलीची सुरुवात झाली. सकाळपासून लाखो मराठे विविध वाहनांनी हिंगोलीत दाखल झाले. सकल मराठा समाजाच्या वतीने ठिकठिकाणी वाहनांच्या पार्किंगची, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती. त्याबरोबरच आरोग्य पथक, पोलीस अधिकारी, कर्मचारी सुरक्षेसाठी मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रतिनिधी अनिता चव्हाण, हिंगोली. ATV न्यूज, बातमी जनकल्याणाची.